नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघूया. शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधलेला आहे. ठाकरे कुटुंबाच्या विरोधात बोलायचं नाही असं ठरवलंय. मात्र आम्हाला गद्दार म्हणाल तर त्यांच्या विरोधात जाऊ आणि त्यांचे फोटो देखील काढू असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आमचा उठाव हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आम्हाला गद्दार म्हणताना मग आम्ही ते रोज आमच्या कार्यालयामध्ये या साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणलं नमस्कार असं करून तर बसू शकत नाही ना. आम्ही आतापर्यंत तुमच्या विरोधात आजही बोलायची आमची मानसिकता नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलं की आम्हाला एक लिमिट सोडून बोलायला लावू नका, कारण की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, त्यांच्या उपकारानं, त्यांच्या पुण्याने आम्ही आमदार झालेलो आहोत. त्या शिवसेना प्रमुखाचा फोटो तर आमच्याकडून कधीच निघणार नाही, केव्हाच निघणार नाही. ते आमच्यासाठी दैवत आहेत, नेहमी राहतील. परंतु जे आम्हाला गद्दार म्हणतील त्यांचे फोटो आम्ही ठेवणार नाहीत. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा बोलावं, तर ती वेळ जर त्यांनी आणली तर निश्चित त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बोलणार आहोत. वर्ध्यामध्ये केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समिती दाखल झालेली आहे. पुराच्या नुकसानीचा ही समिती सर्वे करणार आहे आणि तालुक्यातल्या गावांना सुद्धा या समितीनं भेट दिलेली आहे. वर्ध्यामध्ये केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समिती दाखल झालेली आहे. पुराच्या नुकसानाचा समिती सर्वे करणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. नरेंद्र, या समितीनं नुकसानाची पाहणी केली आहे, तालुक्यातल्या गावांना भेटी दिल्याचं समोर येत आहे. काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि या पावसामुळे जवळपास 1.5 लाख हेक्टरवरून अधिक जी शेती आहे ती खरडल्या गेली आहे. तर 50,000 हेक्टरहून अधिक जी शेती आहे ती नुकसानग्रस्त झालेली आहे आणि या शेतीमधलं पीक जे आहे ते खरडून गेलेलं आहे. काही शेती जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे, पिकं नष्ट झालेली आहे. अशा शेतीचा जो सर्वे करण्यासाठी केंद्रीय नैसर्गिक आपत्ती समिती जी आहे ती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. ही 4 तारखेपर्यंत वर्धा जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन ती पाहणी करणार आहे. काय नेमकं घडलं होतं, कशा पद्धतीचं नुकसान आहे हे पाहणार आहे. मात्र एक पाहणी दौऱ्याच्या वेळी एक निदर्शनात आलं की ही जी केंद्रीय समिती आहे ती जी मात्र केवळ रस्त्यावरील जी गावं आहेत तर त्या गावांना भेट देताना आणि रस्त्यावरील जी शेती आहे ती पाहिल्या जात आहे. मात्र या केंद्रीय पथकांनी जे इंटेरियर एरिया आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि बाधित झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत किंवा बांधापर्यंत या समितीने पोहोचायला पाहिजे होतं. मात्र ही जी समिती आहे जी एसी मध्ये बसणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे मात्र जे ज्या इंटेरियर एरियामध्ये जायला पाहिजे ते जात नसल्यामुळे, म्हणजे खरंच ज्या भागांमध्ये मोठं नुकसान झालंय त्या भागांपर्यंत पोहोचणार आहे का ही समिती, हाच खरा प्रश्न आहे. नरेंद्र, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढचे एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लढत आता होणार आहे असं समजतंय. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आणि शिवसेना आमने सामने येणार असल्याचं दिसतंय. औरंगाबाद, वडगाव, कोल्हाटी ग्रामपंचायतीत हा सामना होणार असल्याचं दिसतंय. औरंगाबादमध्ये खैरेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. शिवसेनेच्या अस्तित्वासाठीची ही लढाई असल्याचं बोललं जात आहे. औरंगाबाद मधली ही बातमी आपण पाहतो सध्या. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना रंगणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटात थेट लढत होण्याची कदाचित ही राज्यातली पहिलीच वेळ असावी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट आमने सामने येणार असल्याचंच दिसतंय. औरंगाबाद मधल्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत हा सामना रंगणार असल्याचं दिसतंय. या ग्रामपंचायत निवडणुकीची एकंदरीतच रणधुमाळी सध्या सुरू आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. चंद्रकांत खैरे जोरदार शक्ती प्रदर्शन करत असल्याचं इथं पाहायला मिळतंय. ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन्ही गट आमने सामने येणार असल्यानं
आता चुरस वाढल्याचं दिसतंय. पुढची आणखीन एक महत्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत. काँग्रेस नेत्यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी एका शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मंत्रालयात या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. मुंबई पालिकेतल्या वॉर्ड रचना रद्द केल्या जाव्यात अशी मागणी या भेटीमध्ये काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबत वाढलेल्या या भेटीगाठींमुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री असलम शेख हे मोहित कंबोज यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेलेले होते. त्यानंतर आता मिलिंद देवरा माजी खासदार हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला एका शिष्टमंडळासोबत गेलेले असल्याचं समोर येत आहे. सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका देशातील सर्वात प्रेस्टिजियस आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. मुंबई निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. आणि म्हणून निष्पक्ष फ्री आणि फेअर इलेक्शनच्या हितासाठी आम्ही आज देवेंद्रजींना भेटलो आणि मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्या हीच आमची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादमध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. औरंगाबादच्या दौऱ्याच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरवर भाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. आणि याच प्रकरणी आनंद कस्तुरे यांनी औरंगाबादमधल्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात कृती केल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू असल्याचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. खरं तर पत्रकार मित्रांनो 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणी व्यक्ती असू माईक बंद करायचा असतो. कुणी व्यक्ती असो, आम्ही पण कधी काही उपमुख्यमंत्री होतो आणि तो नियम सगळ्यांना आहे. फक्त आपण तो शिथिल करतो म्हणजे सुप्रीम कोर्टानेच केला. मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये 2-3 दिवस शिवजयंतीच्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी असं काही महत्त्वाच्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्यातल्या त्यात काही दिवसांच्या करता 8 का 15 दिवसाच्या करता मुभा दिलेली काही कुणी पाळत नाही. आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात, तिथलं सीपी करणार काय? औरंगाबादमध्ये जे भाषण केलं त्याच्या 10 नंतर लाऊडस्पीकर सुरू होतात अशी शिवसेनेकडून तक्रार करण्यात काय आपण भाषण केलं नाही मी उलट पोलिसांना सांगितलं आपल्याला नियम पाळायचा आहे. मी नियम पाळणारा माणूस आहे. यानंतरची पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केलेली आहे. अजित पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकं म्हटलंय हे देखील आपण बघणार आहोत. 1 महिना होऊन सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापपर्यंत झालेला नाही. दिल्लीमधनं ग्रीन सिग्नल मिळत नाहीये का? राज्यात शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री दौरे करत सत्कार स्वीकारत असल्याची टीका अजित पवार यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री स्वतःच नियम पाळत नाहीयेत, रात्री 10 नंतर सुद्धा भाषणं करत राहतात असा टोला सुद्धा अजित पवार यांनी लगावलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे. पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये. कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये. वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर
आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ॲडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये. तुला आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. किती दिवस झाले अजित पवार म्हणतात दोघंच सरकार चालवत आहेत. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? लोक शेतकऱ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांना फोकस केलंय. 50,000 रुपये देण्याचं जी ती थांबली होती योजना आम्ही ती कार्यान्वित केली. पेट्रोल डिझेल कमी केलं. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचं धोरण आम्ही घेतलं, त्याच्यावर निर्णय घेतला. अनेक आम्ही ज्या छोट्या लिफ्ट इरिगेशन सिस्टीम आहेत त्यांचं 1 रुपया प्रति युनिट कमी केला. विजेचा दर खूप आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे डिझेल पेट्रोलवर कमी केला आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 45 खुर्च्या असतात, मात्र त्यांच्यावर दोघेच बसलेले असतात. बाकीच्या खुर्च्या त्या दोघांकडे पाहत असतात, असा मिश्किल टोला अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना लगावलाय. स्वतः देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं. त्या दोघांच्या मोठ्या बैठकीमध्ये त्यांनी त्याची चर्चा केली, आढावा घेतला आणि त्यामध्ये तुम्ही बघा ना, विचार करा ना, त्या कॅबिनेटमध्ये 45 चेअर्स असतात, 45 ते टेबल, त्याच्यात दोघं पूर्णपणे बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात. ही दोघं काय करतात त्याच्यावर त्यांच्यावर इतकं टेन्शन असतं त्या खाली खुर्च्यांचं. आपण चुकून नाहीत बरं का, दोघं चुकू नये. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापूरमधनं जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी पुन्हा एकदा बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दारांचे खरे चेहरे आता दिसू लागलेले आहेत. ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा कट सुरू आहे, पण राज्यातली जनता आम्हाला कधीच एकटं पाडू देणार नाही, असा टोला त्यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना लगावलाय. बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. बंडखोर नाही, गद्दार हा गद्दारच असतो आणि आपण बघतो महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही. हातकणंगलेचे धैर्यशील माणूस होते किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही आला, प्रतिसाद काय सांगतोय? हा मतदारसंघ कोणाचा वैयक्तिक मतदारसंघ नाही आहे. ही जनता आहे. जनता प्रामाणिक लोकांच्या मागे उभी राहते आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या मागे जनता उभी आहे. हे सरकार आता GR रद्द करत सुटा लागले, त्यावर काय? हे सरकारच रद्द होणार आहे, तुम्ही बघून घ्या. आवास योजनेचं खापर तुमच्यावरती फोडलं मला जाते. वाटतं की 2.5 वर्षात त्यांनी सगळी मजा मस्ती करून घेतली. जे काही जमवाजमवी करायची होती ती केली. अपचन झालं म्हणून तिथे उडी मारलेली आहे. असे लोक हे गद्दारच आहेत आणि गद्दारच राहणार. संजय राऊत यांच्या अटकेनंतर तुमच्या प्रतिक्रिया आल्या, मात्र मित्र पक्षाच्या प्रतिक्रिया आल्या नाही. सुप्रिया सुळे सकाळी प्रतिक्रिया. आपण बघताय जनतेला सगळं माहिती आहे. जनता बघत आहे की आपल्या देशात आणि आपल्या राज्यात प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे. 29 तारखे होत्या आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बातमी पुण्यातल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं जे उद्यान उभारलं गेलेलं होतं त्याच्या उद्घाटनासंदर्भातली. पुण्यातल्या हडपसर भागात पालिकेच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या नावानं उद्यान उभं करण्यात आलं. त्याचं आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनही होणार होतं. मात्र नियम डावलून या उद्यानाला दिलेल्या एकनाथ शिंदे या नावावरून वाद उभा राहिला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर या प्रकारावर चारही बाजूंनी टीकेची झोड उठली. उद्यानाला शिंदेंचं नाव देणाऱ्या शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना अखेर उपरती झाली आणि त्यांनी आपली चूक मान्य करत उद्यानाला दिलेलं एकनाथ शिंदेंचं नाव मागे घेतलं. तसंच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा रद्द केला. कार्यक्रम हा ठिकाणी होणार आहे. साहेब या ठिकाणी येणार आहे, नागरिकांना या ठिकाणी भेटणार आहे. जो फक्त नावाचा विषय होता, तो नावाचा विषय जोपर्यंत प्रशासकीय मान्यता या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या गार्डनला नाव देण्यात येणार नाही. जे प्रशासकीय नाव ठरवेन ते ह्या गार्डनला नाव त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये CM साहेबाचे कुठलीही चूक नाही. जे केले ते मी केले. CM साहेबांना यातलं काही माहिती नाही आहे आणि आम्ही रितसर प्रस्ताव या ठिकाणी महापालिका आयुक्ताकडे मी आणि इथल्या सोसायटीला एकमताने प्रस्ताव आम्ही दिला होता. तो मान्य नसल्यामुळे त्याचा नाव समितीला मान्य नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बोर्ड झाकलेला आहे. उद्यानावरच्या नावावरून एकनाथ शिंदेंनी सुद्धा नाना भानगिरे यांचे कान टोचलेत. माझ्या नावानं उद्यान का बांधलं
आनंद दिघेंचं नाव द्यायचं होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. कुठे गेला या ना पुढे कुठे गेला या ना पुढे आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. सोलापूर विद्यापीठाच्या MA उर्दू भाषेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात दिली गेल्याचा प्रकार घडलेला होता. MAच्या विद्यार्थ्यांना खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका देण्यात आलेली होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठ प्रशासनानं या सगळ्या प्रकरणाची अतिशय गांभीर्यानं दखल घेतली आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून या प्रकरणामध्ये आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरूंनी चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे आणि त्याचबरोबर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा विचारही केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांवरनं सगळा सावळा गोंधळ सुरू असल्याचंच बोललं जात आहे. 20 दिवसात आपण पूर्ण परीक्षेचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यात उर्दू प्रश्नपत्रिकेचे जे आता चर्चा चालू आहे त्या संदर्भात कालच मला माहिती मिळाली. त्या मिळाल्या मी विद्यापीठाच्या ॲक्ट जे आहे त्याप्रमाणे नियमावलीप्रमाणे कारवाई केलेली आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. ठाकरे शिंदे गटाच्या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय. निकालानंतर कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. उद्या ही अतिशय महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या याचिकांवरची ही सुनावणी आहे आणि यानंतर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे येत्या 2 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून ज्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, काय नेमकी माहिती? मंडळाचा विस्तार उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर होणार असल्याची माहिती मिळते आहे. परवा किंवा त्याच्यानंतरचा जो दिवस आहे पुढील 2 दिवसांमध्ये ही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीनंतर लगेच विधिमंडळ कामकाज समिती जी आहे BSC त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये येत्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आणि कालावधी जो आहे तो निश्चित होणार आहे. याचा अर्थ स्पष्टपणे आहे उद्या निकाल आहे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचा. हा ठाकरे आणि शिंदे गटाचा निकाल लागल्यानंतर तात्काळ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो देखील करणार आणि तो झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन जे आहे पुढील 4 ते 5 दिवसानंतर होण्याची शक्यता जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. जेणेकरून राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्री त्यांच्या मंत्रालयाचा चार्ज घेतील आणि थोडा अभ्यास करतील आणि त्यानंतरच ते विधिमंडळामध्ये विरोधकांचा सामना करतील. असा एकूण नियोजन जे आहे ते राज्य सरकारकडनं करण्यात आल्याचं समजतं आहे. उद्याची जी बैठक आहे BSCची म्हणजे विधिमंडळ कामकाज समितीची ती अत्यंत महत्वाची आहे. याच बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या तारखा आणि कालावधी निश्चित होतील. जर का राज्य सरकार असं नियोजन करत असेल तर याचा अर्थ स्पष्टपणे आहे की निकाल लागल्यानंतर तात्काळ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे जेणेकरून नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा अभ्यास करून त्यांना विधिमंडळात जाता येईल. बर उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आता बदल झाल्याचं दिसतंय. आधी सासवड इथल्या शेतकरी मेळाव्याला मुख्यमंत्री जाणार आहेत. सासवड नंतर मुख्यमंत्री जेजुरीला जाणार असल्याचं समजतंय. आधीचं जे नियोजन होतं त्या नियोजनानुसार मुख्यमंत्री आधी जेजुरीला जाणार होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये अचानक हा बदल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री आधी सासवडमधल्या शेतकरी मेळाव्याला जाणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांची खरं तर वाट पाहत होते अनेक जण, ताटकळत उभे होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये हा बदल झाल्याचं समोर आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी सासवडमधल्या शेतकरी मेळाव्याला जाणार आहेत, त्यानंतर ते जेजुरीला जाणार असल्याचं समजतंय। सुरुवातीला जे आधीचं जे नियोजन होतं दौऱ्यासंदर्भातलं, त्या नियोजनानुसार मुख्यमंत्री आधी जेजुरीला जाणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये हा अचानकपणे बदल करण्यात आल्याचं समजतंय। पुढची बातमी डोंबिवलीमधली आहे। शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये गोंधळ झाल्याचं समजतंय। शिवसैनिक आणि शिंदे गटातल्या समर्थकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शिंदे समर्थक शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत घुसल्याचं समजतंय। शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शाखेत लावल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या प्रकारावरनं शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो। शिवसेना मध्यवर्ती शाखेत जी डोंबिवली स्थित आहे तिथं गोंधळाची स्थिती झालेली आहे। पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलेलं होतं, मात्र इथला गोंधळ हा कमी झालाय की नाही याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही। याचबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, डोंबिवलीमध्ये 3 दिवसापूर्वीच शिंदे समर्थक आणि शिवसेना जे उद्धव ठाकरे समर्थक आहेत आपापसामध्ये भिडले होते। त्याच्यामध्ये नवनियुक्त जे शिवसेनाचे डोंबिवली शहर प्रमुख आहेत विवेक खामकर यांच्यावर 15,000 रुपये चोरल्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी दंगा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांना अटकही झाली होती आणि त्यानंतर ते जामिनीवर बाहेर आल्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेचं जे डोंबिवलीचं मध्यवर्ती शाखा जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे समर्थक यांच्यामध्ये राडा झालेला आहे, गोंधळ उडालेला आहे। अशी प्राथमिक माहिती मिळते की ही जी शाखा आहे मध्यवर्ती शाखा डोंबिवलीची ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांकडनं केला गेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला गेला, अशी प्रकारे सूत्रांची माहिती मिळते। मात्र सध्या त्या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे आणि डोंबिवलीमधील जे राजकीय वातावरण आहे या दोन घटनांमध्ये एकंदरीतच गोंधळाची स्थिती डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत उद्भवल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। नदी नाल्या काठावरच्या शेकडो हेक्टर जमीन पिकांसह खरडून गेलेली आहे। या अस्मानी संकटानं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।